सरपंच संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 100 पेक्षा अधिक दिवस उलटलेले असताना देखील अजूनही निकाल लागलेला नाहीये आणि कोर्टामध्ये केस सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराडने आज युक्तिवाद करत असताना आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात हात नसल्याचं सांगत या प्रकरणी मकोका लागत नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला। 24 जूनला कोर्टाचं कामकाज 3 तास चाललं। यावेळी आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून 2 तास युक्तिवाद करण्यात आला, तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 1 तास युक्तिवाद केला। दरम्यान यावेळी केवळ दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला अशी माहिती आहे। त्यावर कोर्टात काय घडलं यावर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली। आम्ही आरोपीच्या या युक्तिवादाला जोरदार विरोध केला। म्हणजे वाल्मिक कराड यांनी जो युक्तिवाद केला की माझा या कटात सहभाग नाही, त्या वाल्मिक कराडच्या वकिलांच्या युक्तिवादाला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आणि त्यांच्या टीमने जोरदार विरोध केला। त्यासोबतच न्यायालयाला हे स्पष्ट करून सांगितलं की आरोपी विरोधात काय काय पुरावे आहे ते सर्व पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर केले। त्याचप्रमाणे कटाचा मुख्य सूत्रधार कायम पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपुतल्यांच्या आधारे तो वाईट कृत्य करत असतो। मी हत्येच्या कटात नाही हा वाल्मिक कराडचा दावा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हाणून पाडलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 24 जूनला बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। या प्रकरणाची आता पुढील सुनावणी 7 जुलैला होणार आहे आणि येत्या 7 जुलैपर्यंत न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय असंही सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। वाल्मिक कराडचे वकील 1 तास युक्तिवाद करत होते। त्यामध्ये नेमकं काय त्यांनी म्हटलं? त्यांनी असं म्हटलंय की या प्रकरणातील 3ही गुन्हे वेगवेगळे आहेत। प्रत्येक FIR ची वेगवेगळी चार्जशीट झाली पाहिजे। वाल्मिक कराडचा मकोकाशी काहीही संबंध नाही, त्यांचा गुन्हा आणि FIR वेगळा आहे। 6 डिसेंबर रोजी वाचमन सोनावणे याला मारहाण झाली, त्यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही असं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे, त्याच्या जबाबात कराड यांचं नावच नाहीये असं देखील कराडच्या वकिलांनी नमूद केलंय। 15/1/2025 रोजी कराड याला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं। अण्णा म्हणजे वाल्मिक नव्हे, संतोष देशमुख यांना देखील अण्णा बोलावलं जायचं असं देखील कराड यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय। कराडच्या वकिलांना मुख्य घेण्यात आलेले जबाब देखील न्यायालयासमोर मांडले। CIDने मांडलेले हे त्यांचे मत आहे, यात पोलिसांचा तपास गरजेचा होता असं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराड याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी किंवा दोषमुक्त सिद्ध करण्यासाठी हे मुद्दे मांडले। त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 50 मिनिटं युक्तिवाद केला आणि त्यांनी असं म्हटलं की संपूर्ण केसचा हेलिकॉप्टर व्ह्यू घ्यावा। आवाजाला 2 कोटी मागितले। वाल्मिक कराड हा दिग्दर्शक जो पडद्यामागे आहे। संतोष देशमुख यांनी निकटवर्ती यांना सांगितले होते यातील डिजिटल पुरावे पुरेसे आहेत। या घटनेनंतर कराड चाटे अस्वस्थ झाले, त्यांनी नुसती मारामारी काय करता असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला। सुदर्शन गुले हा गँग लीडर आहे, मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार वाल्मिक कराडच आहे। या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर तज्ञ CID टीमने केला हे देखील उज्ज्वल निकम यांनी नमूद केलं। याचा कंट्रोल कराडकरेच होता असं देखील त्यांनी सांगितलं आणि कोल्हापुरातील बाल हत्याकांडातील संदर्भ देखील कोर्टाला दिला। आता पुढील सुनावणीमध्ये काय घडतं आणि निकाल कधी लागतो, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना काय शिक्षा होते याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागून आहेत। यावर एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।